मंगळ असतो पत्रिकेत, हा काय विषय आहे? मंगळ कसं आहे, दुसऱ्या घरात, चौथ्या घरात, 8व्या घरात, 12व्या घरात म्हणजे जे आतला आर्क जो आहे, त्याच्यामध्ये जर मंगळ असेल तर आपण म्हणतो म्हणजे मांगलिक लोक आपण जे म्हणतो. आता बघायला गेलं ना, तर 60% लोकांच्या पत्रिकेमध्ये मंगळ असतोच. होय का? हां, तुम्ही कोणी कोणी पत्रिका काढा. मंगळ बघतो आपण पत्रिकेमध्ये मंगळाचं काम काय माहितीये का? तो इमोशनली खूप हायपर ॲक्टिव्ह असतो. हाय टेम्पर असतो हं. आणि सगळी गोष्ट ज्याला क्विक पाहिजे असते. एखादी गोष्ट मी केली आहे, तर ती लगेच पाहिजे मला. त्याचा रिझल्ट लगेच पाहिजे. म्हणजे पेशन्स नाही. हं. आणि मूड स्विंग्स, अतिशय मूड स्विंग्स. मग अशा लोकांना तुम्हाला कॅरी करायला थोडं जड जातं बाकी बाकी नॉन मंगलिक लोकांना, हं. की कसं हँडल करणार. मग त्यामुळे ते जमत नाही. मग पत्रिका बघताना आपण बघतो, की मग मांगलिकशी लग्न नाही करायचं. मंगळ असेल तर लग्न नाही करा, करा 100% करा. पण तेवढी कॅपॅसिटी तुमच्यामध्ये ठेवा त्यांना हँडल करायची. मग असं म्हटलं जातं की मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर हसबंडची डेथ होते. मग नाही, नाही. मला एक आता हे विचारायचं आहे की मंगळ फक्त मुलीचाच बघायचा असतो का पुरुषाचाही बघ? मुलाचाही ओके. डॉमिनंट मंगळ म्हणजे डॉमिनंट नेचर आहे. हं. मुलाच्या मध्ये जर असेल तर ऑफकोर्स वाईफला डॉमिनंटली ट्रीट करणार. ओके. मुलीमध्ये असेल तर मुलगी मुलाला डॉमिनंट. कारण जर मंगळाचं कामच आहे तो हायपर ॲक्टिव्ह आहे, पेशन्स नाहीयेत, स्ट्रिक्ट आहे आणि डॉमिनंट नेचर आहे. मग कुठल्या पार्टनरला वाटतं की आपला समोरचा हं. पार्टनर डॉमिनंट पाहिजे म्हणून ते अव्हॉइड करतात मंगळ.